मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSIT इरा सेशन 14 बघणार आहोत. तर 14 चे आपण सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये, टेक्स्ट मस्ट बी रीडेबल टू द व्ह्यूअर ऑफ द डॉक्युमेंट, सो चेंज द फॉन्ट साइज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट फुटबॉल टू 72. तर हे जे टेक्स्ट आहे याची फॉन्ट साइज 72 करायची. त्यासाठी इथे फॉन्ट साइज वरती क्लिक करा, त्यानंतर इथे 72 या साइजला क्लिक करा. या ठिकाणी आपला या प्रश्न सॉल्व्ह झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेम्पलेट्स कॅन इझी अवर वर्कलोड अँड दे इन्क्रीज एफिशियन्सी इन मायक्रोसॉफ्ट वर्ड. सर्च फॉर अ फ्लायर टेम्पलेट इन द सर्च बार. सिलेक्ट द स्पोर्ट डे इव्हेंट फ्लायर टेम्पलेट अँड क्रिएट इट. तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी फ्लायर सर्च करायचे. त्यासाठी इथे फ्लायर या ऑप्शनला क्लिक करा. फ्लायर मध्ये गेल्यानंतर इथे स्पोर्ट डे इव्हेंट फ्लायर आहे, हे फुटबॉलचं फ्लायर, याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रिएटिंग टेम्पलेट्स फॉर युअर ऑपरेशनल प्रोजेक्ट हेल्प टू मेंटेन consistency. So type certificate in the search bar area and from the display result select the certificate of participation template and create it. तर सर्टिफिकेट हे टेम्पलेट आपल्याला सर्च करायचे. त्यासाठी सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेट या बार मध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन हे सर्टिफिकेट आहे, त्यावर क्लिक करा आणि नंतर इथे क्रिएट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट्स आर व्हेरी युजफुल. ऑल यू नीड टू डू इट इज एडिट द डॉक्युमेंट विथ युअर ओन डिटेल्स. सो विजिट office.com. तर सर्वात अगोदर या ठिकाणी गुगल क्रोम हे जे ऍप्लिकेशन आहे इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर यामध्ये वरती ऍड्रेस बार वरती इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर या ऑफिसला इथेच क्लिक करा परत एकदा. त्यानंतर टेम्पलेट्स या ऑप्शनला इथे क्लिक करा. तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट इथे पूर्ण झाली. आता आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंग. प्रोसीड करूया. एकूण 6 प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेले आहेत. स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द एम ऑफ युजिंग अ टेम्पलेट इन मायक्रोसॉफ्ट ऑफिस ॲप. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, टू क्रिएट अ डिझाइन ऑर फाईल फ्रॉम एक्झिस्टिंग कंटेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following option will help you save a word file on your computer in .docx format. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा, डाउनलोड ॲज कॉपी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज अ सर्टिफिकेट अँड व्हेन इज इट टिपिकली अवॉर्डेड टू समवन. त्याचा आन्सर आहे थर्ड आन्सर इज करेक्ट. Next question, you want to enhance a flyer template in Microsoft Word. How can you change the background color? त्याचा आन्सर आहे थर्ड, go to the format tab, select shape field and choose the color. Next question, your friend is new to MS Word. She has designed a flyer using a template. Now she want to save the file. Select the correct set of steps to save the file for the first time. याचा आन्सर आहे फर्स्ट, फाइल मेनू, सेव एज, एंटर द फाइल नेम एंड सेव. And last question, take a notes at this image and identify the text align of the text football. याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेंटर अलाइनमेंटला आहे फुटबॉल हे टेक्स्ट. या ठिकाणी आपलं सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालं. त्यानंतर आता आपण पुढची टेस्ट बघणार आहोत, ती आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ, ज्यामध्ये प्रॅक्टिकल प्रश्न आहेत. स्टार्ट करूया. एकूण 10 प्रश्न आपल्याला यामध्ये आहे. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट अप्लाय ब्लँक हेडर अँड फुटर युजिंग इन्सर्ट टॅब अँड हेडर अँड फुटर. तर डॉक्युमेंट मध्ये आपल्याला हेडर अँड फुटर ऍड करायचे. त्यासाठी सर्वात अगोदर इन्सर्ट टॅबला क्लिक करा. इन्सर्ट मध्ये आल्यानंतर हेडर या ऑप्शनला क्लिक करा. हेडर मध्ये आल्यानंतर यामध्ये फर्स्ट आहे ब्लँक हेडर, त्यावर क्लिक करा. हे झाल्यानंतर पुन्हा इन्सर्ट टॅबला क्लिक करा. त्यानंतर हेडरच्या खाली आहे फुटर. फुटर या ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये ब्लँक फुटरला क्लिक करा.
नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन द गिवन डॉक्युमेंट ड्रॉ द टेक्स्ट बॉक्स अँड एंटर युअर नेम टेक्स्ट युझिंग इन्सर्ट टॅब टेक्स्ट बॉक्स. तर यामध्ये आपल्याला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबला इथे क्लिक करा. इन्सर्ट मध्ये आल्यानंतर टेक्स्ट बॉक्स या ऑप्शनला क्लिक करा. टेक्स्ट बॉक्स मध्ये आल्यानंतर इथे ड्रॉ टेक्स्ट बॉक्स हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आणि इथे ड्रॉ करा. ड्रॉ केल्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचे आणि नंतर इथे सबमिट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम ऑफ सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन युझिंग द फाईल टॅब अँड सेव्ह ॲज. डॉक्युमेंट आपल्याला सेव्ह करायचे. त्यासाठी सगळ्यात अगोदर फाईल टॅबला क्लिक करा, सेव्ह ॲज या ऑप्शनला क्लिक करा, त्यानंतर इथे डेस्कटॉप या ऑप्शनला क्लिक करा आणि नंतर इथे नाव टाका आणि सेव्ह करा. Next question. In the given Word document, open blank document using File tab, New blank Word document. Word मध्ये blank document ओपन करायचं आहे. त्यासाठी फाईल टॅबला इथे क्लिक करा. फाईल मध्ये गेल्यानंतर न्यू या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट या ऑप्शनला क्लिक करा अँड देन सबमिट. Next question. Export the given document in a PDF format using File tab. Export, create a PDF XPS, enter the file name of your choice in the open window and click Publish. डॉक्युमेंटला PDF मध्ये एक्सपोर्ट कसं करायचे त्यासाठी फाईल टॅबला इथे क्लिक करा. त्यानंतर एक्सपोर्ट या ऑप्शनला क्लिक करा आणि यानंतर क्रिएट PDF या ऑप्शनला क्लिक करा आणि पुढे पब्लिश करा. Next question. Open Word file, right click on blank document, click on create and insert rectangle shape using insert tab and shape. तर डॉक्युमेंट मध्ये आपल्याला रेक्टँगल हा शेप इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी सर्वात अगोदर ब्लँक डॉक्युमेंट ओपन करायचे. स्टार्ट बटनला क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ऍप्लिकेशन ओपन करा. त्यानंतर यामध्ये ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा आणि नंतर इन्सर्ट टॅब वरती इथे क्लिक करा. त्यानंतर शेप्स या ऑप्शनला क्लिक करा आणि नंतर पुढे रेक्टँगल या शेपला क्लिक करा आणि या व्हाईट पेज वरती ड्रॉ करा आणि सबमिट करा. Next question. Save the given document on your desktop with the name of flyer using file tab save as. Flyer नावाने आपल्याला हे डॉक्युमेंट डेस्कटॉप वरती सेव्ह करायचे आहे. त्यासाठी सर्वात अगोदर फाईल टॅबला क्लिक करा. सेव्ह ॲज या ऑप्शनला क्लिक करा. यानंतर डेस्कटॉप या फोल्डरला क्लिक करा आणि नंतर इथे फ्लायर हे नाव द्या आणि सेव्ह करा. Next question आहे, in the given document select text football and change its font to Calibri Light, also font size 72 by using home tab font group. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, इथे फुटबॉल हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे. फुटबॉल सिलेक्ट केल्यानंतर त्याचा फॉन्ट अगोदर बदलायचा आहे कॅलिब्री लाईट. कॅलिब्री लाईट हा फॉन्ट आपल्याला इथे द्यायचा आहे, कॅलिब्री लाईट. त्यानंतर इथे फॉन्ट साईज दिली तुम्हाला 72. 72 ला इथे क्लिक करा आणि नंतर इथे करा सबमिट. नेक्स्ट आहे, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट सेलेक्ट द टेक्स्ट फुटबॉल अँड चेंज इट्स टेक्स्ट कलर स्टँडर्ड कलर ग्रीन युझिंग होम टॅब अँड फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलर. फुटबॉल हे टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, त्याचा कलर ग्रीन करायचा. फुटबॉल हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्यानंतर इथे फॉन्ट कलर दिलाय, इथे जाऊन त्याला ग्रीन कलर अप्लाय करायचा आहे आणि सबमिट. पुन्हा एकदा त्याच मेथडने सोडवा हा प्रश्न. फुटबॉल, फॉन्ट कलर आणि नंतर इथे ग्रीन कलर आणि सबमिट. Next, in the given document select the text football and
अलाइन टू लेफ्ट युझिंग होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप. फुटबॉल हे जे टेक्स्ट आहे त्याचं आपल्याला अलाइनमेंट लेफ्ट करायची आहे. त्यासाठी फुटबॉल हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्यानंतर इथे पॅरेग्राफ ग्रुपमध्ये लेफ्ट अलाइनमेंट दिली त्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. त्यानंतर आपण आता बघत आहोत शेवटची टेस्ट स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, रवी एडिट हिज लेटर इन वर्ड वांट टू चेक स्पेलिंग विच टूल. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्पेलिंग चेक टू रिव्ह्यू ऑल स्पेलिंग. नेक्स्ट आहे, युअर फ्रेंड यूज .doc फॉर्मॅट यू सजेस्ट .pdf वाय. त्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, pdf ओपन इन मोस्ट डिव्हाइसेस विदाउट चेंजेस. Next, a student has only MS Paint asked to prepare docs with text and bullets. Is this possible? It's a correct answer I second. No, paint is for drawing only. Next question. Shravan make a class timetable in Word. Teacher suggest Excel. Why? Its answer is second. Excel is better for grid table work. And last question. If a teacher asks to make a presentation using Excel, what could be a valid reason to avoid it? The second answer is correct. It is not suitable for presentation text and images.